नमस्कार. मुंबई महापालिकेने एक अत्यंत संतापजनक अशी योजना आणली आहे आणि या योजनेला स्वाभिमान योजना म्हटलेलं आहे. आता ही योजना काय आहे? ही योजना अशी आहे की घर कामगार ज्या महिला असतात, ज्या स्वयंपाक करतात घरी येऊन किंवा इतर कामं घरी येऊन करतात किंवा ज्या असंघटित महिला कामगार असतात, त्यांना आता पालिकेकडून दरमहा 1,500 ते 2,000 रुपये दिले जाणार आहेत. आणि हे जर 1,500 किंवा 2,000 रुपये दरमहा या घर कामगार महिलांना दिले तर पालिकेवरती जवळजवळ 100 कोटीचा बोजा पडणार आहे. तुम्हाला माहिती आहे की 2024 मध्ये सरकारने लाडकी बहीण योजना आणली. त्या लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र अपात्र न बघता सर्व महिलांना त्यांनी मानधन सुरू केलं लाडकी बहीण योजनेखाली. आणि त्याच्यामुळे या सरकारवरती प्रचंड बोजा पडलेला आहे. प्रचंड आर्थिक संकटात हे सरकार आहे. सामाजिक न्याय विभागाचे पैसे दरवेळेस वळवतात आणि या लाडकी बहीण योजनेचे जे त्यांनी प्रॉमिस दिलेले आहे त्याच्यासाठी हे पैसे देतात. इतकी आर्थिक परिस्थिती चिंताजनक त्यांनी करून ठेवलेली आहे एका योजनेमध्ये. आणि आता पालिकेला, आपल्या मुंबई पालिकेला हे नवीन खूळ सुचलेलं आहे की या महिलांना ज्या घरकाम करतात किंवा ज्या स्वयंपाक करण्यासाठी येतात किंवा ज्या असंघटित महिला कामगार आहेत त्यांना म्हणे आता हे दर महिना 1,500 ते 2,000 देणार. आता हे विरोधी पक्ष म्हणजे उभाटा आणि मनसे यांनी निवडणुकीपूर्वी ही आश्वासनं दिली होती आणि त्यामुळे त्यांनी महापालिकेकडे ही मागणी केली आणि महापालिकेने लगेच ही मागणी मंजूर केली. या योजनेला स्वाभिमान योजना असं म्हटलं आणि हा प्रस्ताव राज्य सरकारने मंजूर करायचा असतो. कारण जर महिना 100 कोटी रुपये या योजनेपोटी पालिकेला खर्च करायचे असतील तर त्याला राज्य सरकारची मान्यता लागते आणि म्हणून आता हा प्रस्ताव राज्य सरकारकडे गेलाय. आता तुम्ही मला सांगा, तुम्ही या योजनेला स्वाभिमान योजना म्हणून सांगतात आणि ज्या महिला आत्ता काम करतायत, व्यवस्थित घरोघरी जाऊन त्या स्वयंपाक करतायत आणि आपली कमाई करतायत, ज्या घरकाम करतायत आणि कमाई करतायत, त्यांना आणखीन 1,500 आणि 2,000 रुपये तुम्ही असे देण्याची काय गरज आहे? म्हणजे त्यांचा स्वाभिमान तुम्ही टिकवताय का त्यांचा स्वाभिमान पूर्ण नष्ट करण्याच्या मागे तुम्ही लागलाय? हेच मला कळत नाही. आणि हे कशासाठी चाललंय? त्या महिलांना आता आर्थिक आधाराची गरज नाही. त्या स्वावलंबी आहेत पूर्णपणे. जसं बाकीच्या सगळ्या महिला काम करतात दिवसभर, 16 तास, 15 तास, 12 तास काम करतात, घरी पण येऊन त्या काम करतात, ते व्यवस्थित त्यांचे पैसे कमवत आहेत. तर तुम्ही आता त्यांना सरकारपुढे परत लाचार करणार, आणखीन एक अशी योजना आणणार आणि अशा योजना तुम्ही जर आणत गेलात ना तर सगळे आळशी होऊन जातील. कोणी कामच करेन असं होईल ते. हे तुमचं अंतिम ध्येय हे आहे का की कृत्रिम बुद्धिमत्ता आणायची, कृत्रिम बुद्धिमत्तेने सगळे हे यंत्रमानव आणायचे, त्यांच्याकडनं सगळं कामं करून घ्यायची आणि जी माणसं आहेत त्यांना त्याच्यासाठी या योजना आणायच्या आणि त्यांना घरी बसवायचं? ही योजना आहे का तुमची? बरं, ह्या महिलांसाठी घरेलू कामगार कल्याण योजना आहे, सरकारचीच योजना आहे. त्याच्यासाठी निधी उपलब्ध आहे. त्या निधीतून त्यांना म्हणजे त्यांचा कोणाचा मृत्यू झाला तर त्यांच्या कुटुंबाला पैसे मिळतात, त्यांना वैद्यकीय सवलती मिळतात, त्यांना ही सगळी मदत मिळते. प्रत्येक माणसाला उतरून तुम्ही अपंग का करताय? त्याच्या मनात आणि डोक्यात हे अपंगत्व का आणताय तुम्ही? सरकारवर अवलंबून त्यांना का ठेवताय तुम्ही? या असल्या योजना कृपा करून आणू नका. आता हे आणखी आणायला लागलाय तुम्ही योजना. आता तुम्ही म्हणाल की मला घरेलू कामगार नंतर मिळणार नाही किंवा मला स्वयंपाक करणारी बाई मिळणार नाही म्हणून मी हे बोलते. मी अजिबात याच्यासाठी बोलत नाही. मी सक्षम आहे, मी माझी कामं व्यवस्थित करू शकते. पण जर ज्या महिला कमवत आहेत, ज्या महिला कष्ट करतायत, ज्या महिला स्वतः कमवत आहेत, त्यांना जर तुम्ही असं द्यायला लागलात आणि अपंग केलं ना त्यांना, तर हे भविष्यात हे चांगलं नाहीये. म्हणजे एक महिलांचा एक गठ्ठा आहे जे दिवसभर काम करणार, मरमर करणार, ते कर भरणार आणि मग त्या कराचा पालिका काय करणार? तर ज्या महिला ऑलरेडी काम करतायत, ज्या महिला ऑलरेडी कमवत आहेत, त्यांना ते हे पैसे दर महिना 1,500 2,000 महिना देण्याची यांची योजना आहे. त्यांना हे पैसे देऊन टाकणार. हे बरोबर आहे का? हा अन्याय आहे. कृपा करून ही योजना राज्य सरकारने मंजूर करू नये.